नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणातलं पाणी हे जायकवाडीमध्ये पिण्यासाठी सोडावं असा महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे। या संदर्भातली जनहित याचिका प्रवरा साखर कारखान्याने दाखल केली होती। या संदर्भात जयजीराव सूर्यवंशी जे शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी अधिक बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद वानखेडे यांनी। नाशिक आणि नगर जिल्ह्यांमधल्या धरणांमधून जायकवाडीत फक्त पिण्यासाठीच पाणी सोडावं असा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने नुकताच दिला आहे। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे, जायकवाडीत किती पाणी आहे आणि किती पाणी सोडायला हवं आहे? मुळात जायकवाडीमध्ये नियमाप्रमाणे 27 TMC पाणी सोडणं गरजेचं होतं, पण वस्तुस्थितीमध्ये ज्या वेळेस जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता असते, म्हणजे आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये पाहतो की जायकवाडीत पाणी सोडायचा निर्णय झाला की त्यावेळेस नगर जिल्ह्यातले आणि नाशिक जिल्ह्यातले सर्व साखर सम्राट त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल करायची आणि कोर्ट कचेऱ्यामध्ये कोर्ट कचेरीबाजी करायला लावायची आणि मराठवाड्याला स्वतःच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम या मंडळींनी केलेला आहे। मागच्या वेळेस कोल्हे साहेबांनी आणि पिचड साहेबांनी गोंधळ घातला, नाशिकवाल्यांनी गोंधळ घातला। आता फरक एवढाच पडला की मागे कोल्हे होते, आता विखे आले, दुसरा काही फरक पडलेला नाही। आणि आमच्या हक्काचं पाणी किमान आम्हाला आता 22 TMC पाणी सोडण्याची आत्ता निर्णय होणार होता मुख्यमंत्र्याचा, 2 दिवसामध्ये मुख्यमंत्री निर्णय घेणार होते। ही त्यांना कुणकुण लागल्याबरोबर लगेच नगर जिल्ह्यातील लोकांनी कांगावा करून कोर्टामध्ये आज निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ते सांगतात की नगर जिल्हा दुष्काळी आहे। वस्तुस्थितीमध्ये ज्यांनी याचिका दाखल केलेली हे दुष्काळी भागातील नाही आहेत, हे सदन भागातील मंडळी आहे, यांच्याकडे दुष्काळ कधीच नसतो। जो दक्षिण नगर जिल्हा आहे हा दुष्काळी जिल्हा आहे आणि त्यांच्याकडे यांचा पाण्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे। अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर या सगळ्या मंडळींचा या पाण्याशी संबंध असल्यामुळे हा साखर सम्राटांची लढाई आहे, साखर सम्राटांची अस्तित्वाची लढाई आहे। आणि मराठवाड्यामध्ये एवढा प्रचंड दुष्काळ पडलेला असताना आज या मराठवाड्याला पाण्याची अत्यंत गरज आहे। त्यामुळं आम्हाला मेहरबानगीचं पाणी नको आहे, आम्हाला आमच्या हक्काचं पाणी पाहिजे। जर हे पाणी मिळेल तर उद्या आमचं जीवन सुखकर व्हायला, अन्यथा मराठवाड्यामध्ये आणीबाणी जाहीर करावं लागणार आहे। आणि त्यासाठी उद्या आम्हाला जायकवाडी पाणी संघर्ष कृती समिती म्हणून आम्ही उद्या लढाईसाठी तयार आहोत। आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आज तुम्ही जर आम्हाला पाणी देणार नसेल तर आम्हाला आमच्या नगर जिल्ह्यातील एकही दुधाचा थेंब आमच्या मराठवाड्यामध्ये तुम्ही पाठवू नका, तुमचं दूध तुमच्या तिकडेच राहू द्या। या प्रकारची लढाई आम्हाला करावी लागणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यातला किंवा मराठवाड्यातला ऊस सुद्धा तुम्ही नेऊ नका, तुम्ही तुमच्या ऊसावर तुमचे कारखाने चालवा। ही भूमिका सुद्धा आम्हाला इथून पुढे प्रकर्षाने करावी लागणार आहे आणि रस्त्यावरची लढाई आम्हाला तीव्र करावी लागणार आहे। प्रवरा नगर सहकारी साखर कारखान्याने जो हस्तक्षेप केलेला जनहित याचिका जी दाखल केलेली, नेमकं याच्या कुठेतरी राजकारण दडलंय का, काय वाटतं? नाही, हा सगळा विषय राजकारणाशी संबंधित आहे। कारण मुळात प्रश्न असा आहे की जे विखे आज बोलतायत ते मागच्या वेळेस विखे एक शब्दही बोलत नव्हते, आज तुम्ही कसे काय बोलायला लागलेला आहात? आणि जनहित कोणाचं हित? ते फक्त साखर सम्राटाचं हित पाहत आहेत, जनतेचं हित पाहत नाहीत। मराठवाड्यातली जनता नाही का? मराठवाड्यातली जनता काय महाराष्ट्राच्या बाहेरची आहे का? मराठवाड्यातील जनता पाण्या वाचून होरपळत असताना तुम्हाला ती दिसत नाही आहे का? मराठवाडा काय वेगळा आहे का तुमच्यापासून? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मराठवाड्यातील लोकांचा सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे। ते महाराष्ट्रातील आहेत, मराठवाडा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहू नका, त्यांची परिस्थिती तुमच्यापेक्षा वेगळी आहे। आणि तुम्ही यावेळेस पाणी दिलं तर काही फार फरक पडणार नाही आहे, परंतु तुम्ही जो विचार करताय की 2016 सालीचे दुसरे आता काही चालू आहे, त्यांच्या चालबाज चालू आहे की कुंभमेळ्याला आम्हाला पाणी पाहिजे। अरे कुंभमेळा कुठे आहे? यांचाच कुंभमेळा भरलेला आहे, या साखर सम्राटांचा, त्यानं त्यांचा अस्तित्वाची लढाई चालू आहे। जसं पाकिस्तानला काश्मीर जिवंत ठेवायचं, काश्मीरची लढाई जिवंत ठेवायची, तशीच या नगर उत्तरच्या पुढाऱ्यांना जायकवाडीचं पाणी कायम त्यांच्या राजकारणासाठी जिवंत ठेवायचं, दुसरा काही विषय नाही आहे। ॲडव्होकेट प्रदीप देशमुख सुद्धा आपल्यासोबत आहेत, पाण्या संदर्भात लढा देत आहेत ते। सर, काय सांगाल, या केसमध्ये कुठेतरी कमी पडलेलो आहोत का मराठवाड्याचे नेते? वास्तविक पाहता काल जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे तिच्यामध्ये निर्णय झालेला नाही आहे, तिच्यामध्ये अंतरिम आदेश झालेला आहे। आणि हा अंतरिम आदेश मराठवाडा जनता विकास परिषदेला प्रतिवादी न करता विखे पाटील साखर कारखान्याच्या वतीने याचिका दाखल करून हा अंतरिम आदेश मिळवलेला आहे। हा अंतरिम आदेश घेण्यासाठी जी याचिका दाखल केली तिच्यामध्ये पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मराठवाडा जनता विकास परिषद गेली 3 वर्ष उच्च न्यायालयामध्ये लढते। जायकवाडीला पाणी न्यायालयाच्या माध्यमातूनच मिळालेलं आहे गेल्या वर्षी, आणि आता मुंबईला विशेष खंडपीठापुढं सगळी प्रकरणं, जायकवाडीच्या संदर्भातली सगळी प्रकरणं एकाच खंडपीठापुढं चालवावी अशा प्रकारचा आदेश ह्या नगर आणि नाशिकच्या लोकांनीच सर्वोच्च न्यायालयातून आणला। त्यांचा स्वतःचा आदेश, त्यांनी आणलेला आदेश ते स्वतःच भंग करतात आणि इथं याचिका दाखल करून लोकांची दिशाभूल करतात।
मराठवाडा जनता विकास परिषदेला प्रतिवादी न करता एक प्रकारे आदेश घेण्याचे प्रयत्न करतात। मागच्या वेळेला काय झालं, निळवंडेच्या संदर्भात अशीच एक याचिका दाखल केली, अंतरिम आदेश घेण्याचे प्रयत्न केले, कारण तटकरेंनी जाहीर केलं होतं 10 TMC पाणी आम्ही सोडणार। ते कळाल्याबरोबर त्यांनी इथं याचिका दाखल केली, त्यात दोन्ही याचिका पुन्हा मुंबईला ट्रान्सफर झाल्या। असाच डाव यावेळेला खेळण्यात आलेला आहे। पण त्या याचिकेची प्रत मिळाल्यानंतर आणि आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही लवकरच त्याबाबत निर्णय घेऊ आणि आम्ही देखील न्यायालयाला नगर आणि नाशिकच्या लोकांची ही जी काही दिशाभूल करण्याची प्रवृत्ती आहे ती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ। वस्तुस्थिती न्यायालयासमोर नाही आणलेली, त्यामुळं हा अंतरिम आदेश आलेला आहे। या बाबतीत मला आणखी एक प्रकर्षाने सांगावं वाटतं की राज्य शासनाची भूमिका न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर सातत्यानं मराठवाड्याच्या विरोधी राहिलेली आहे। औरंगाबाद खंडपीठानं 48 तासात पाणी सोडा असा आदेश दिल्याबरोबर 12 तासाच्या आत राज्य शासनाने पुनर्विलोकन याचिका दाखल केली आणि तो आदेश रद्द करा म्हणून मागणी केली गेली। कालच्या आदेशाच्या विरुद्ध मात्र राज्य शासन अद्याप काही हालचाली करत नाही। शासन बदललेलं आहे, प्रशासन मात्र अद्यापही नगर आणि नाशिकच्या बाजूने काम करतंय असं दिसतंय। वास्तविक शासनाचं असं कर्तव्य होतं की न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायचं की या सगळ्या याचिका मुंबईला चालू आहेत, साहेब या याचिकासुद्धा मुंबईला ट्रान्सफर करा। पण शासनाच्या वतीने अशी भूमिका घेतल्याचं मला काही दिसून आलेलं नाही आहे। वस्तुस्थिती काय आहे याच्याबद्दल मी चौकशी करत आहे आणि शासनाची भूमिका या बाबतीमध्ये महत्त्वाची आहे। आता जर राज्य शासन बदललेलं आहे, आघाडी शासन जाऊन जर नवीन शासन आलेलं असेल तर या नव्या शासनाकडून आम्ही मराठवाड्याची जनता अपेक्षा करतोय की आम्हाला समन्यायी प्रमाणात कायद्यानुसार 12(6) ग नुसार 27 TMC पाणी मिळालं पाहिजे। उद्या मुख्यमंत्र्यांना आम्ही 22 TMCचा आग्रह धरण्यासाठी भेटणार होतो। आज त्यांना ते कळाल्याबरोबर काल त्यांनी याचिका दाखल करून अंतरिम आदेश मिळवलेले आहेत। आता आम्हाला शासन आणि न्यायालय दोन्हीकडे देखील आपली वकिली करावी लागणार आहे आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत। राज्य शासनाने जर नगर आणि नाशिकची भूमिका अन्यायकारक असताना देखील त्यांची बाजू घेतली तर राज्य शासनाला देखील न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला धडा शिकवावा लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जी काही पावलं टाकायची ती न्याय्य पावलं आम्ही इथून पुढे टाकणार आहोत, एवढं मी आपल्याला मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं सांगू शकतो। नक्कीच मराठवाड्यातल्या जनतेला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे अशी भूमिका मराठवाडा जनता परिषद आणि मराठवाडा हक्क संघर्ष समितीतर्फे घेण्यात आली आहे। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम TV, औरंगाबाद।